हे असं माझ्याच बाबतीत होतंय का? सगळं काही नीट होतंय असं वाटत असताना मध्येच पुन्हा रुळावर आलेली गाडी ही डगमगते आणि निराशेच्या कोशात पुन्हा प्रवेश का होतो? आता हेच सुरू आहे ना डोक्यात. आता ह्यातून तुला बाहेर काढतो, पण शांतपणे ऐक. आयुष्य म्हणजे चढ आणि उतार यांचा संगम असतो. तुला कधी दुःखाची झळ बसली असेल अथवा बसत असेल तर ती सोसावी लागते, कारण त्यानंतर मिळणारं समाधान हे शब्दात मांडता येत नाही. दुःख हे तुला अनेक गोष्टी शिकवते, तुला कणखर आणि संयमी बनवते. पण लक्षात घे, सुख हे कधीच काही शिकवत नाही. ते दुःखानंतर बहरणारं इंद्रधनुष्यच असतं. आता इंद्रधनुष्य नेहमी दिसतं का आपल्याला? नाही ना. आणि दिसलं असतं तर त्याचं अप्रूप राहिलं असतं का? तसंच सुखाचं आहे. पावसात जसं इंद्रधनुष्य दुर्मिळ असतं, तसंच दुःखाच्या सावटानंतर येणारं सुख हे देखील दुर्मिळच असतं. सुखाच्या शोधात भटकू नकोस. ते प्रत्येक लहान सहान गोष्टीत हे दडलेलं आहेच. ते पाहण्याचा प्रयत्न कर. वणवण पोटासाठी भटकणाऱ्यासाठी 2 घास मिळणं हे सुद्धा सुख असतं रे. पण सगळं काही असून हवी असलेली गोष्ट का मिळत नाही, हे